नवनीत मार्गदर्शक इयत्ता 7वी भूगोल. प्रकरण 10 मानवी वस्ती. प्रकरण 10 मानवी वस्ती. प्रश्न आहे पुस्तकामधील पहिला. पुढील विधानावरून मानवी वस्त्यांचे प्रकार ओळखून लिहा. शेतात राहिल्यामुळे त्यांच्या वेळेची व पैशाची बचत होते. प्रकार कोणता आहे? विखुरलेली. दुसरा, वस्तीत सामाजिक जीवन चांगले असते. प्रकार कोणता? केंद्रित. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकाने असतात. प्रकार कोणता? रेषाकृती. ही वस्ती समुद्रकिनाऱ्यावर किंवा डोंगराच्या पायथ्याशी असते. प्रकार कोणता? रेषाकृती. प्रत्येक कुटुंबाची घरे एकमेकांपासून लांब असतात. प्रकार कोणता आहे? विखुरलेली. ही वस्ती संरक्षणाच्या दृष्टीने चांगली असते. प्रकार कोणता? केंद्रित. ही घरे दूर असल्याने आरोग्याच्या दृष्टीने चांगली असते. प्रकार कोणता आहे? विखुरलेली. घरे एकमेकांपासून लागून असतात. प्रकार कोणता? केंद्रित. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला आहे मानवी वस्तीचे विविध प्रकार स्पष्ट करा. उत्तर, विकास प्रक्रियेनुसार मानवी वस्त्यांचे वाडी, ग्रामीण वस्ती, नागरी वस्ती, शहरी वस्ती असे प्रकार पडतात. वितरणानुसार, आकृतिबंधनुसार मानवी वस्त्यांची विखुरलेली वस्ती, केंद्रित वस्ती व रेषाकृती वस्ती असे प्रकार पडतात. दुसरा, केंद्रित व विखुरलेल्या वस्त्यांमधील फरक लिहा. उत्तर, केंद्रित व विखुरलेल्या वस्त्यांमधील फरक पुढीलप्रमाणे आहे. केंद्रित वस्तीमधील घरे एकमेकांच्या जवळ असतात. या उलट विखुरलेल्या वस्त्यांमधील घरे एकमेकांपासून दूर असतात. केंद्रित वस्त्यांमध्ये पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध असतात. या उलट विखुरलेल्या वस्त्यांमध्ये पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसतात. केंद्रित वस्त्यांमध्ये लोकसंख्या तुलनेने जास्त असते. या उलट विखुरलेल्या वस्त्यांमध्ये लोकसंख्या मर्यादित असते. तिसरा, मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकांचे स्पष्टीकरण करा. उत्तर, मानवी वस्तीच्या स्थानावर भूरचना, जमीन, मृदा, हवामान, शुष्क भूमी, पाणीपुरवठा, नदी किनारा यासारखे प्राकृतिक घटक परिणाम करतात. पाण्याची उपलब्धता, सुसह्य हवामान, सुपीक जमीन इत्यादी अनुकूल प्राकृतिक परिस्थितीची असलेल्या ठिकाणी मानवी वस्त्या विकसित होतात. उदाहरणार्थ, राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात पाणवठ्याच्या क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित झाल्याचे आढळते. चौथा, मानवी वस्तीचा आरंभ कसा झाला असेल याविषयी माहिती लिहा. उत्तर, सुरुवातीच्या काळात प्रदेशात उपलब्ध असणाऱ्या साधनसंपत्तीवरून लोकांचे व्यवसाय ठरत गेले असतील व त्यावरून विशिष्ट काम करणाऱ्या समूहांच्या स्वतंत्र वस्त्या निर्माण होत गेल्या असतील. उदाहरणार्थ, समुद्रकिनाऱ्यावरील मासेमारी व्यवसाय करणाऱ्या कोळी लोकांचा कोळीवाडा, वनोत्पादने गोळा करणाऱ्या आदिवासी लोकांचे आदिवासी पाडे, शेतकऱ्यांच्या वाड्या व वस्त्या इत्यादी अशा प्रकारे मानवी वस्तीचा आरंभ झाला असेल. वाडी व ग्रामीण वस्ती या दोन मानवी वस्तीमधील फरक स्पष्ट करा. उत्तर, वाडी व ग्रामीण वस्ती या दोन मानवी वस्त्यांमधील फरक पुढीलप्रमाणे आहे. वस्तीमध्ये लोकसंख्या मर्यादित असते. या उलट ग्रामीण वस्तीमध्ये लोकसंख्या अधिक आढळते. या वाडीमध्ये सर्वसाधारणपणे एकाच प्रकारचा व्यवसाय करणारे लोक एकत्र राहतात. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांची वाडी. या उलट ग्रामीण वस्तीमध्ये विविध व्यवसाय करणारे लोक एकत्र राहतात. उदाहरणार्थ, शेतकरी, कोळी, कुंभार, व्यापारी, दुकानदार इत्यादी. वाडी ही तुलनेने विखुरलेल्या स्वरूपाची असते. या उलट ग्रामीण वस्ती ही तुलनेने केंद्रित स्वरूपाची असते. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. ग्रामीण वस्ती म्हणजे काय? उत्तर, ज्या मानवी वस्तीमधील बहुसंख्य लोकांचे मूळ व्यवसाय स्थानिक नैसर्गिक साधनसंपत्तीशी निगडीत असतात ती वस्ती म्हणजे ग्रामीण वस्ती होय. दुसरा, ग्रामीण वस्तीतील बहुतांश लोक कोणत्या प्रकारच्या व्यवसायात गुंतलेले असतात? उत्तर, ग्रामीण वस्तीतील बहुतांश लोक प्राथमिक व्यवसायात गुंतलेले असतात. तिसरा, नागरी वस्तीतील बहुतांश लोक कोणत्या प्रकारच्या व्यवसायात गुंतलेले असतात? उत्तर, नागरी वस्तीतील बहुतांश लोक द्वितीयक व तृतीयक व्यवसायात गुंतलेले असतात. चौथा, कोणत्या कारणामुळे नागरी वस्तींचे शहरी वस्तीत रूपांतर होते? उत्तर, धार्मिक, ऐतिहासिक, व्यापारी, शैक्षणिक, पर्यटन व प्रशासकीय कारणामुळे नागरी वस्तींचे शहरी वस्तीत रूपांतर होते. पाचवा, कोणत्या कारणामुळे शहरांचे महानगरात रूपांतर होते? उत्तर, मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या वाढ व इतर सोयीसुविधांमध्ये वाढ या कारणामुळे शहरांचे महानगरात रूपांतर होते.
विखुरलेली मानवी वस्ती प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आढळते? उत्तर विखुरलेली मानवी वस्ती प्रामुख्याने उंच सखल प्रदेश, घनदाट जंगल, गवताळ प्रदेश, वाळवंट तसेच विस्तृत कृषी क्षेत्र इत्यादी ठिकाणी आढळते. रेषाकृती मानवी वस्ती प्रामुख्याने कोणत्या ठिकाणालगत आढळते? उत्तर रस्ता, लोहमार्ग, नदी, कालवा, समुद्रकिनारा, पर्वतीय प्रदेशाचा पायथा, किनारपट्टीचे प्रदेश, राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग इत्यादी ठिकाणालगत रेषाकृती वस्ती आढळते. 8वा ग्रामीण व नागरी वस्त्यांचा कायापालट होण्यास कोणते घटक कारणीभूत ठरतात? उत्तर ग्रामीण व नागरी वस्त्यांच्या कायापालट होण्यास आधुनिकता, विज्ञान व तंत्रज्ञान हे घटक कारणीभूत ठरतात.